नाही, मला पॅनिक अटॅक आला सर. माझ्या 17 गोळ्या रोज चालू आहेत. बापरे. एज्युकेशन रुइंड दिस. परीक्षा होती. पहिल्या पेपरला मला फोन आला की सर मी नाही येऊ शकत आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. म्हटलं ओके बाबा, टेक केअर. त्याचा 3 तासांनी फोन आला पेपर संपल्यानंतर. आणि तो म्हटला सर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आहे. म्हटलं का रे? नाही, मला पॅनिक अटॅक आला. सो हे पण घडतंय मुलांना की साधी परीक्षा आहे आणि अवघड नसते ती. मुलांना किती येतं एवढंच बघण्याची परीक्षा आहे. आपल्याला काय त्याच्यावरनं भारतरत्न नाही मिळणार आहे, पण मुलांना त्याचं प्रेशर येत आहे, पॅनिक अटॅक्स येत आहे. तो मग नंतर भेटला, तो म्हणला सर माझ्या 17 गोळ्या रोज चालू आहेत. बापरे. हे ऐकल्यानंतर मला खूप धक्का बसला की मुलांना किती प्रेशरमधनं जायला लागतंय. म्हणजे एक विद्यार्थिनी तर अशी आहे, मी खूप दुःख होतं मला सांगताना सुद्धा, की तिला त्या बेंचवरच्या मैत्रिणींचं प्रेशर यायचं आणि स्वतः खूप छान मुलगी आहे, खूप हुशार आहे, तिला अकाउंट्समध्ये 100पैकी 99 मार्क आहेत, पण तिला पुढे जाऊन CA करत असताना का प्रेशर यावं कोणास ठाऊक. आणि मला मग तुझी जशी माफी मागितली मगाशी मी की एज्युकेशनच्या दृष्टीने तरफ से हम माफी मागते, तसं मी तिला म्हटलं की बाय एज्युकेशन रुइंड दिस. उगच प्रेशर घेतलंस तू. एज्युकेशन हे मजा आली पाहिजे. म्हणजे फ्रेंचमध्ये फॉर्मासिओ शब्द आहे एज्युकेशनला. फॉर्मासिओ म्हणजे फॉर्मेशन. का रॉ विद्यार्थ्यापासून एक छानपैकी तयार झालेला विद्यार्थी तयार होण्याची प्रोसेस ही फॉर्मासिओ, ती एन्जॉय करायची आपल्याला. तर नको तू प्रेशर घेऊ.